तर लाडकी बहिणींसाठी महत्वाचे अपडेट आहे, की आता शासनाने एक निर्णय घेतलेला आहे, की लाडकी बहिणींचे पैसे किंवा कोणत्याही योजनाचे पैसे ह्या बँकामध्ये येणार नाहीयेत. तर ते कोणती बँके आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार? तर तुम्हाला आता हे जाणून घ्यायला लागणार आहे. कारण की जर समजा तुमचं त्या बँकमध्ये अकाउंट असेल, तर तुम्ही ते चेंज करू शकता आताच किंवा तुमचं जे बँक अकाउंट त्यामध्ये नसेल, तर तुम्ही तुमचं ते चेक तरी करू शकता. तुम्हाला त्यामध्ये पैसे येणार का नाही. तर म्हणून ते सगळं आता आपण कुठले बँक नावे आहेत किंवा कोणते बँक आहेत ते सगळं बघायचं आहे. आणि यामध्ये अजून भरपूर असे जिल्हे आहेत, की त्या 10 जिल्ह्यामध्ये भरपूर तर लाडकी बहिणी जास्तीत तर लाडकी बहिणींना त्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाही. तर तुम्ही फक्त जिल्हा म्हणून असं कमेंट करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते कोणते जिल्हे आहेत त्याची यादी मी तुम्हाला दाखवेन. ते पण तुम्हाला यादी सगळं पूर्ण लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे. तर म्हणून आता हे जे आहे हे तुम्ही पुढे आता आपण बघूया. हे पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी आता स्क्रीन वर येईल, ती नोटीस येईल आता. ते पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका, नाहीतर तुम्हालाच अचूक माहिती मिळणार आहे. तर म्हणून अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचं कोणता जिल्हा आहे फक्त जिल्हा कमेंट करा. मी तुम्हाला ते पुढच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जिल्हा म्हणून कोणते जिल्हे आहेत ते यादी दाखवणार आहे. तर चला, या आता स्क्रीनवर आलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मित्रांनो, लाखो लाडक्या बहिणींचे पैसे न येण्याचे कारण म्हणजे त्यांनी लिंक केलेले चुकीचे बँक खाते. योजना कुठलीही असू द्या, सरकारी असू द्या किंवा खाजगी असू द्या किंवा माझी लाडकी बहीण योजना असू द्या, कोणत्याही योजनेचे पैसे येण्यासाठी, लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते. कारण बँकेतच पैसे येतात. जर आपण अशी एखादी बँक आपल्या आधारला लिंक केली किंवा अशी एखादी बँक या योजनासाठी दिली की जी या योजनांना चालतच नाही, तर तुम्ही योजनेसाठी पात्र असून देखील तुमचे खात्यात पैसे येण्यासाठी अडचण येत आहे. आणि आपण पैसे न येण्याचे दुसरेच कारण शोधत असतो. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अगदी तसेच झाले आहे. लाखो लाडक्या बहिणी चुकीचे खाते या योजनेसाठी दिल्यामुळे लाखो लाडक्या बहिणींचे पैसे मध्येच बंद पडले होते. त्या पात्र असून देखील त्यांना बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे पैसे येणे बंद झाले होते. त्यामुळे बँक ही खूप महत्वाची आहे. तर आता ते 8 बँक कोणते आहेत बघा. आता ही 8 बँक खाते चालणार नाहीत. 5 मे ही शेवटची तारीख आहे. 5 तारखेच्या अगोदर तुम्हाला ते अकाउंट जे आहे तुम्हाला ते चेंज करून घ्यावे लागणार आहे. तुम्ही ह्या बँक खात्यामध्ये आत्ताच बदल करून घ्या, नाहीतर तुम्हाला आता पैसे येणार नाहीत. तुमचे आधार कार्ड जर या 8 बँक खात्यांना लिंक असेल तर मात्र आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे जर तुमचे या 8 बँकामध्ये खाते असतील तर आणि तुम्ही ते लाडकी बहिणीसाठी दिले असेल तर ते तुम्ही आत्ताच बदलून घ्यायला पाहिजे. आतापर्यंत सरकारने लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या बँकेत 20 हप्त्याचे पैसे जमा केले आहेत. म्हणजेच 30,000 रुपये एकूण आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत. आणि आता पुढचा हप्ता देखील जमा होणार आहे. मात्र आता ह्या योजनेसाठी तसेच इतर सरकारी योजनेचे पैसे घेण्यासाठी काही बँक खाते आता चालणार नाहीत. डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा करण्यासाठी या 8 बँकांना प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे काही बँक खाते महिलांची या 8 बँकापैकी असतील तर ते तुम्ही बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे. आणि आज आपण काही बँकांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या यादीनुसार 8 बँक खाते असे आहेत की जर या 8 बँकामध्ये जर तुमचे खाते असेल, तुमचे आधार कार्ड या 8 बँकांना लिंक असेल, तर आता तुम्हाला इतर योजनेचे तसेच लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते येण्यास अडचण येणार आहे. कारण आता सर्व सरकारी योजनांचे पैसे डीबीटी प्रणालीद्वारे जमा केले जातात आणि काही बँकांमध्ये यासाठी प्रॉब्लेम येत आहे. काही महिलांचे हप्ते याच कारणामुळे आलेले नाहीत. या बँक खात्यात अगोदर काही महिलांना पैसे आलेले आहेत. ज्या महिलांचे आधी या बँक खात्यात आधार लिंक होते त्यांना लाडकी बहीण योजनेचे काही हप्ते आलेले आहेत. मात्र यापुढे या 8 बँकेत जर तुमचे खाते असेल तर पैसे येण्यास प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये हे एक काम करून घ्यावे लागणार आहे. या बँक खात्यात अगोदर काही महिलांना पैसे आलेले आहेत. या महिलांचे आधी या बँक खात्यात आधार लिंक होते, त्यांना लाडकी बहीण योजनेचे काही हप्ते आलेले आहेत. मात्र आता यापुढे या 8 बँकेत जर तुमचे खाते असेल तर पैसे येण्यास प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये हे एक काम करून घ्यावे लागणार आहे. अन्यथा लाडकी बहीण योजनेचे जे काही पुढचे हप्ते 2100 रुपये प्रमाणे येणार आहे ते तुम्हाला घेण्यासाठी अडचण येणार आहे. आता या वाढीव अनुदानाचे हप्ते
बाकी महिलांना मिळतील, पण ज्या महिलांचे खाते या 8 बँकमध्ये असेल त्यांना मात्र पैसेच येणार नाहीत. म्हणून मग तुम्हाला हे खाते बदल करावे लागणार आहे. ते मिळवण्यासाठी किंवा ज्या महिलांना आतापर्यंतचे देखील हप्ते आले असतील त्या महिलांना ते हप्ते मिळण्यासाठी आता ही 8 बँक खाते चालणार नाहीत. तर आधार लिंक केले असेल तर ताबडतोब बदलून घ्या. 5 मे ही शेवटची तारीख दिलेली आहे. तोपर्यंत हा बँक खात्याचा बदल महिलांनी करून घ्यायचा आहे. याबाबतच्या तातडीने सूचना महिलांना देण्यात आल्या आहेत. आता ही 8 बँक खाती नेमकी कोणती आहेत हे जाणून घेण्यापूर्वी लाडकी बहिणींना एक विनंती आहे. तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक मात्र करत नाही, तर प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करून देत चला आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. तर आता आपण ते बँक खाते जे आहेत ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता दाखवणार आहे. ते कोणती बँक खाते आहेत ते तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता. स्क्रीनवर तुम्हाला आता हे बघा कोणते बँक आहेत त्यांचे नाव आलेले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडिया ओव्हरसीज बँक. पूर्ण व्हिडिओ बघा, पुढे काही हे करू नका. 8वी बँक बघा, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक, कोटक महिंद्रा बँक, फिनो बँक, जनता बँक, HDFC बँक, ICICI बँक. त्यानंतर फिनो बँक, जनता बँक, HDFC बँक, ICICI बँक, सारस्वत बँक, ठाणे जनता सहकारी बँक. तर या महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या अतिशय महत्वपूर्ण बँका आहेत. याच बँकामध्ये सर्वाधिक पैसे गव्हर्नमेंटचे जे येत असतात. तर त्यामध्ये आता तुम्हाला हे सगळे जेवढे बँक मी जे दाखवलं त्या बँकामध्ये तुम्हाला पैसे येणार 100%. ह्या बँकामध्ये तुम्हाला सगळ्यांना पैसे येणार. तर यामध्ये आता कोणती नेमकं नाव बँक जे आहेत की ते तुम्हाला त्यामध्ये पैसे येणार नाहीत, तर ते आता बँक आपण बघून घ्यायचं आहे. हे बघा आता तुम्हाला स्क्रीनवर येईल बघा. पहिली जी बँक आहे देना बँक, विजया बँक, सिंडिकेट बँक, अलाहाबाद बँक, ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला. तर ह्यामध्ये जे तुम्ही बघितलं आता ह्याच्या पुढे जे आहेत बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, हे जेवढे नाव आहेत ना, तर हे जे बँक आहेत ना विजया बँक वगैरे हे ह्यामध्ये मर्ज झालेले आहेत. तरी सुद्धा अजून पण एक जे बँक आहेत पहिल्याची जे नावं जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्या बँकामध्ये अजून कोणाचा अकाउंट असेल तर तुम्ही ताबडतोब 5 मेच्या अगोदर तुम्ही ते लिंक चेंज करून घ्या. तुम्हाला जर लिंक कसं चेंज करायचं माहित नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा सर कसे लिंक चेंज करायचं आहे. त्या बाबतीत मी तुम्हाला एक सविस्तर माहितीबद्दल तुम्हाला मी उद्यापर्यंत व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करीन, तुम्हाला मी अपडेट देईन. तर हे तुम्हाला माहिती कशी वाटली आणि ती लवकरात लवकर करून घ्या, नाहीतर ज्यांचे हप्ते येत आहेत त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम होणार आहे. तर म्हणून अशा नवीन माहितीसाठी आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचं जे प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट करा आणि मी जे तुम्हाला कमेंट करायला सांगितलंय ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. आणि पुढे जे जिल्हा जे कोणते जिल्हे जे आहेत त्यासाठी तुम्हाला यादी पाहिजे असेल त्या जिल्ह्यांची फक्त जिल्हा म्हणून कमेंट करा. मी त्या बाबतीत पण जेवढे कमेंट येतील जेवढे सबस्क्राईब येतील मी त्यासाठी तुमच्यासाठी मग मी अनेकदा व्हिडिओ बनवून ती यादी मी तुम्हाला दाखवेन. तर धन्यवाद अशा व्हिडिओ पूर्ण हे बघण्यासाठी.